आम्ही अजूनही सगळेजण मानतो की रायगडावरती न्याय होतो बर का। अनेक लोक आहेत ज्यांना जे समाजासाठी काम करू इच्छितात, जे चांगलं काम करू इच्छितात, त्यांच्या वाटेत काटे पसरवणारे अनेक लोक असतात। ती सगळ्यांच्याच नशिबी असतात। चांगलं काम करणारे टीमच्या नशिबी तर असतातच असतात। तर त्या सगळ्यांना हे उत्तर आहे की महाराज हे आजही आहेत, पुढेही राहणारच आहेत। त्यामुळे म्हणून मी म्हटलं पहिलं वाक्य की रायगडावरती अजूनही न्याय होतो बरं का। कोणीही या गैरसमजात राहू नये की हे काम बंद पडू शकतं, बंद पाडू शकतो, असं काही होत नाही। आणि खंबीरपणे इथं उभे आहोत आणि करायचे प्रयत्न तर अजूनही करा। आज तुमच्या माध्यमातून सांगतोय मी, फक्त नावं घेत नाहीये एवढंच आहे। त्यामुळे खूप खूप धन्यवाद, खूप प्रेमाने तुम्ही आलेला आहात आणि मी खात्री देतो तुम्हाला हा चित्रपट तुम्हाला आपल्याला खरं तर आग्र्याची जी कथा आहे, आग्र्याची स्वारी आहे, त्याबद्दल आपल्याला धड्यांमधनं एवढं शिकवलं गेलं की महाराज पेटाऱ्यात बसून पळाले, पण तेव्हाचं सगळं राजकारण काय झालं ते प्रत्येक लहान मुलांनी अनुभवावं आणि आपले महाराज किती मोठे होते, कुठल्या कुठल्या पातळींवरती विचार केला गेला आणि किती आत खोलात घुसून प्लॅनिंग केलं गेलं याचं उत्तम उदाहरण